शुभ सकाळ मंडळी. आणि आम्ही निघालो आहे आज पाऊसहून थोडंसं लांब आहे हरच्या गावात. की तुम्ही आता ओळखलं असेल, हरचेगाव म्हणजे सुप्रसिद्ध आपले क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांचं गाव आहे. आणि आता आम्ही पोचलो आहे बसनी क्रॉस करून साखर क्रॉस करून आम्ही आता आलो आहे शिरगावच्या साईडला. रस्ते बघा काय सिच्युएशन आहे रस्त्यांची. आणि गाडीचा तुम्हाला आवाज येत असेल. हळूहळू आम्ही आता मोहल्ल्याच्या साईडला आलो आहे. आणि मध्येच गाडी पण बंद पडली आहे. एस टी महामंडळाची बस बंद पडली आहे. आणि आता हळूहळू बघता आम्ही पोचलो पलटवण्यावरनं आम्ही आता रत्नागिरीला एंट्री करून आमची थोडीशी कामं आहेत ती आटपून पेट्रोल पंपात पेट्रोल भरून आणि आम्ही निघणार आता फायनली हरचे गावात मामाकडे. आता हळूहळू आम्ही आता इकडे शूटिंग आमचं असताना आम्ही थांबायचो त्याची आठवण. आणि आता आम्ही खाली हळू न्यायालय हे क्रॉस करून आम्ही आता भाट्याच्या साईडला चाललेलो आहे. आणि आता ही जे तुम्ही बघता एवढी सुंदर नेचर ही आपल्या रत्नागिरीचं आहे. मध्ये रस्त्याने फक्त थोडंफार कंटाळून ठेवलं नाही, बाकी काही नाही. बाकी नेचर आपल्या रत्नागिरीचं मस्त आहे, हिरवंगार अगदी. आणि हरचे गाव पण तुम्हाला बघायला भेटेल, कारण मी नेहमी जात असतो हरचे गावात. आणि आपल्या इकडून झालेला आहे एकदम मस्त निसर्गरम्य वातावरण आणि समुद्रकिनारा लागणारा आपला अगदी सर्वांचा म्हणजे म्हटलं तर बहुतेक चाहते आहेत ह्या स्पॉटला येणार आहे. आणि तुम्ही बघू शकता हा काय निसर्गरम्य वातावरणात आपण आता निघालो आहे. आणि आता ऑन द वे आहोत. हळूहळू आम्ही आता पोचू. भाट्यातलं असं प्रसिद्ध मंदिर तुम्हाला बघायला भेटेल की जिथे बहुतेक लोक येतात, लांबून लोक येतात. झरी विनायकचे मंदिर आता थोड्याच अंतरात तुम्हाला तेही बघायला भेटेल. आणि आम्ही नवीनच चॅनल चालू केला आत्ताशी नाही म्हटलं तर आम्हाला व्हिडिओ टाकायला भेटत नाही. 54 सबस्क्रायबर आहेत आणि त्याचे पण सबस्क्रायबर वाढवा. आता कोकण सफरचे आपल्या 6,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील आणि जर जास्तीत जास्त सपोर्ट असू द्या. आणि आता थोड्याच वेळात इथे आमची म्हणजे माझी मुळात टाटा ॲडव्हर्टाईजची शूट झाली होती आमची. तिकडचं लोकेशन आहे झरी विनायक पुढे भाट्याच्या साईडला त्या स्पॉटला झाली होती. आणि आता एवढा खराब रस्ता थोडाफार पार करत आता अगदी टर्न थोडासा खराब रस्ता आहे तो पार करत आम्ही आत्ता प्रस्थान करणार आहोत. आणि माझं जाणं असतं कायम मी गेलो की गजानन महाराजांच्या मंदिरात जातो. तेही तुम्हाला आता बघायला भेटेल कुठे आहे, काय आहे, कसं मंदिर आहे. आणि कमेंट करून सांगा त्या मंदिरात किती जण गेलेत आहे आणि आपल्या रत्नागिरीतून किती व्हिडिओ बघताय ते जरा कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल आणि व्हिडिओमध्ये काय सुधारणा करायची असेल तर कृपया कमेंट करून सांगा. मी ब्लॉग बनवतोच, कारण का म्हटलं होतं थोडं मिसमॅच झालं होतं म्हणून जर दुसरा चॅनल काढला त्या चॅनलला पण सपोर्ट करा. अशी मस्तपैकी गुरं वगैरे बघत आम्ही निघालो आहे आता रत्नागिरीतून पावसला. आणि तुम्हाला माहिती असेल हे असं सुप्रसिद्ध हॉटेल कोहिनूर होतं. आणि आता ऑन द वे येतो, पूर्ण प्लेन रोड आहे. आणि तरी पण गाडी काय फास्ट मारलेली नाही, हळूहळू आम्ही निघालो आहे. आता रत्नागिरीतले किती व्हिडिओ बघतायत हे आम्हाला पण माहीत नाही, पण जास्तीत जास्त जर व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. हे आता बघा गोळपच्या साईडला हे मंदिर असणारं म्हणजे आपल्या गजानन महाराजांचं, की ज्या मंदिरात मी नाही म्हटलं तरी आता जेवढे माझे हरच्यात होतात फेऱ्या त्या साईडला जातो तसं मी कायम त्या मंदिराकडे जातो. गाडी आता मी काय आतमध्ये नेत नाही बसत, बाहेरच रोडच्या त्या साईडला अपोजिट साईडला लावतो आणि मंदिराच्या साईडला मी जातो. ही बघा ही मूर्ती आहे गजानन महाराजांची. मी हा व्हिडिओ करतो आहे, हा डब करतो आहे कारण का माझे थोडा मी शीतल मोबाईल हँडल करते त्यामुळे आवाज भरपूर येत नव्हता. त्यामुळे आता हळू एक इन्स्ट्रुमेंट घ्यायचं आहे, त्यामुळे तुम्हाला मग क्लिअरली आवाज वगैरे येईल. हे तिकडे हे बघा गजानन महाराज शेगाव रत्नागिरी गोळप मंदिर इकडे आता आपण पोचलो आहे. आणि हे गजानन महाराजांची अशी सुंदर अशी मूर्ती की जी बघून मन प्रसन्न होतं. हे पूर्ण ही जी नक्षीकाम म्हणजे रांगोळी काढली ही पूर्ण मनाने काढलेली आहे. मी कायम जातो तेव्हा काय नाही काय नवीन असतं इकडे बघण्यासारखं, म्हणजे काय नाही काय रांगोळी वगैरे काढलेली असते.
हे बघा तुम्ही मंदिर आहे. अप्रतिम असा नजारा मंदिराचा बघत बघत गजानन महाराजांना पाया पडत आम्ही निघालो आता पुढच्या प्रवासाकडे. आणि लवकरच तुम्हाला हर्षेगाव पण बघायला भेटेल. थोडेसे रस्ते खराब आहेत तिकडचे, बट गाव मस्त आहे. अगदी निसर्गरम्य वातावरणात असं रुळलेलं गाव आहे. आणि तिकडे काय होतं आहे, काय कुठे जातो आहे, कशा कामासाठी जातो आहे तुम्हाला बघायला भेटेलच. थोडंसं म्हणजे आमचं पर्सनली काम होतं मामाकडे, त्याच्यासाठीच जात होतो. आणि नंतर आम्ही तिकडे काय मजा केली तुम्हाला मी सांगतोच. हे बघा मस्तपैकी गुरं वगैरे फिरतात रोडनी अगदी न घाबरता. पहिली गुरं होती ती घाबरायची हॉर्नला, आताची गुरं अगदी आडवी गाडीची येतात. पण थोडं हे रिस्की आहे, त्यामुळे गाडी आपली चालवताना हळूच चालवा, कारण बहुतेक ठिकाणी असं होतं थोडे अपघात वगैरे होतात. आता ह्या साईडला पण पूर्ण घाटाचा भाग आहे, सो त्यामुळे आहे ना वाहनं चालवताना हळूच चालवली तर चांगलं असतं. असं म्हणतात की इकडे मने सुर्वेचं घर होतं, आणि तो जर तुम्हाला ब्लॉग बघायचा असेल तर ब्लॉग आपला भाऊ ऋषभ तोडणकर त्याने तो ब्लॉग टाकलेला आहे, तो नक्कीच बघा तुम्ही. मला मी बायचान्स जर समजा मला त्या ब्लॉगची लिंक भेटली तर डिस्क्रिप्शनला देतो त्या चॅनलचा. मग बहुतेक लोकांनी बघितल्यानी पण असेल, आणि तो मस्त ब्लॉग केलेला आहे त्या ह्याचा. आणि तुम्हाला हे बघायला भेटते अगदी असं निसर्गरम्य वातावरण आपल्या कोकणातलं, की जे आपल्याला फक्त पावसाच्या टायमाला एकदम असं हिरवंगार असं बघायला भेटतं. आणि ही हिरवळ म्हणजे आपल्याला बघायला फक्त कोकणातच भेटते. तुम्ही पैशांनी विकत घेऊ शकत नाही, आणि हे नैसर्गिक रित्या बनलेलं आहे, सो त्यामुळे आणखीन बघायला अट्रॅक्टिव्ह वाटतं. असं हा इकडचा रस्त्याचा काही प्रॉब्लेम नाही, सो त्यामुळे असा प्लेन रस्ता आहे आणि गाडी पण चालवायला अगदी मजा येते. मी सेफ्टीवर जातो कारण हेल्मेट वगैरे घातलेलं आहे, आणि कृपया गाडी चालवताना सर्वांनीच हेल्मेट घालणे. आणि आता पोचलेलं आम्ही फायनली पावसला, असं प्रसिद्ध म्हटलं तर आमच्यासाठी. आम्ही कायम इकडे गेलो की काय ना काही खातो इकडे, हॉटेल स्वरूप. आणि तुम्ही गेलात ना तर ह्याचे रिझल्ट बघा, एकदम झणझणीत अशी मिसळ मागवलेली आहे आम्ही. आता बघूया काय किती वेळात कशी मिसळ येते आणि काय रिझल्ट आहे मिसळचा. आम्ही डेली तर खातो, ही मिसळ आमची आलेली आहे, आणि शीतलनी न बघता खायला सुरुवात करते, आणि मी पण आता मिसळ खायला सुरुवात करतो आहे. बघूया आता. हा आपल्या तिकडचा हा बाजार लागलेला आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे प्रत्येक गावात आपल्या रत्नागिरीला जसं शनिवार बाजार असतो, प्रत्येक गावात असे बाजार लागतात, सो त्यामुळे त्यांच्या वारावर बाजार लागलेला आहे. आणि तुम्हाला बघायला भेटेल आता पुढे कसं मंदिर येते ना, त्याचं स्ट्रक्चर काम एकदम म्हणजे भारी वाटतं ना. तर आय थिंक कमेंट करून सांगा. मी एवढा वेळ जातो आहे पण त्या मंदिरात गेलो नाही, पण बायचान्स समजा जर कधी गेलो ना तर ब्लॉग नक्की करेन. पुढे मंदिर येते. हा लग्नाचा हॉल आहे इकडचा. बघा एकदम हिरवगार असं नेचर आहे. हे बघा हे आता पुढे थोडंसं अंतरावर ना आता आपण आलो आहे ना, इकडे मंदिर आहे. हळूहळू तुम्हाला दिसायला लागलं असेल. हे बघा इकडे मंदिर आहे, आणि ह्या मंदिरात जर कोण गेलं असेल ना तर कमेंट करून सांगा. मला पण मंदिराचं नाव पण ऐकायचं आहे, आणि मी स्वतः जाणार आहे त्या मंदिरात. गेलो की नक्कीच ब्लॉग बनवेन. एवढं जाणं होतं पण ह्या मंदिरात कधी गेलो, आणि तेव्हा बांधकाम पण चालू होतं, त्यांचं कळस वगैरे चढायचं होतं. पण आता फायनल जर समजा गेलो ना तर नक्की जाणार. असं तुम्हाला नेचर आता हे जे बघायला भेटतं आहे. आता गणपतीचं आगमन होणार आहे काही दिवसात, तर त्यामुळे ही अशी जय्यत तयारी निसर्गाने करून ठेवलेली आहे की बाबा आपल्या राजाचं आगमन. आता मी परवा मुंबईला गेलो होतो तेव्हा पण आय थिंक 5 गणपती आले दिव्या गाडीला, पेणवरून आले. आणि असं आपण आता ऑन द वे आहोत. हळूहळू गाडी जाते आपली. अशी टर्न वगैरे असल्यामुळे जर गाडी हळूच घ्यावी लागते. कॅमेरा ट्रायपॉड वगैरे यूज नाही केल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो, जरा कृपया समजून घ्या. आणि तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचा कंटिन्यू बघायला भेटेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आपण व्हिडिओ टाकत राहू. मी जास्तीत जास्त अजून शेअर करायचा प्रयत्न करतो आहे, पण तुमच्या पद्धतीने तुम्हाला जर व्हिडिओ आवडले तर शेअर करा. हे असं कोकणातलं गाव, असं हे असं अप्रतिम नजारे, म्हणजे खूप भारी वाटतं. हे छोटंसं मंदिर होतं तिकडे.
असं निसर्गरम्य गाव बघायला, म्हणजे हा आपण स्वतः नजरेने बघतो ना, जे म्हणजे निसर्गप्रेमी असतील त्यांनी खरंच कोकणात या पावसाच्या टायमाला आलात तर बेस्ट वाटतं. आणि असं आता पहिली गावं जी बघायला भेटत होती ती पूर्ण अशी मातीच्या घरांची, आणि आता क्वचित तुम्हाला नळे बघायला भेटतील. थोडासा मधला पॅच आहे हा थोडासा, आणि ह्या साईडला पाणी भरतं त्यामुळे थोडं बांधकाम चालू होतं त्यांचं. आय थिंक आमच्या 1 महिन्याच्या आधी पण केले झालं तेव्हा काम चालूच होतं त्यांचं. थोड्याशा बांधकामामुळे थोडासा रस्ता म्हणजे एक म्हटलं तर घाणेरडा आहे, बाकी सगळा रस्ता इकडचा पुढचा आहे बऱ्यापैकी तरी चांगला आहे. आणि कारण का इकडे पाणी भरतं त्यामुळे ना गाड्या वाहतुकीला वगैरे म्हटलंच तर वाहतूक म्हणजे प्रॉब्लेम येतात. सो त्यामुळे थोडं रस्त्याचं बांधकाम चालू आहे. हा बघा, हे समोर दिसतंय तुम्हाला रस्त्याचं बांधकाम आहे. हे उंचवटा हा ब्रिज टाकतायत, आणि हा जो रस्ता होता रेग्युलर रस्ता होता. आय थिंक आता काय करतात दोन्ही रस्ते चालू ठेवत असतील, कारण आय थिंक हा उंचावरून जा रोड म्हणजे जेणेकरून जेव्हा पावसाच्या टायमाला जेव्हा म्हणजे शाळेतली मुलं असू देत किंवा त्यांना कुठचाही प्रॉब्लेम येऊ शकत नाही. असं निसर्गरम्य, पण आता असं वाटतं की नाही खड्डे वगैरे आहेत खरे, पण हे कोकणाला हे नॉर्मल झालेलं आहे. पण आय गेस थोडे ते सुधारावे, कारण का ह्याच्यामुळे ना गाड्यांची वाट लागते गोष्ट वेगळी आहे, आणि ॲक्सिडेंट वगैरे भरपूर होतात. आम्ही मागे पण गेलो होतो, ह्या रस्त्याने गेलो होतो. हा बघा, जाता आता आपल्याला कोल्ह्याचं दर्शन झालेलं आहे. आणि मला पण नाही माहिती गाडीच्या समोर अचानक हे काका आपल्याला गुरं घेऊन जातात. म्हणजे कोकणातली माणसं अजूनपर्यंत आपलं गावाचा वसा, म्हणजे भले मुलं असू देत किंवा कोकणी मुलं असू देत, तर गावाचा वसा म्हणजे जपण्याचा प्रयत्न करतात. ही शाळा प्लस कॉलेज आहे त्या साईडचं. आणि आता आपण आय थिंक तरी जाकादेवीपर्यंत पोहोचणार आहोत थोड्याच वेळात. आपल्या गणपतीपुळ्याच्या साईडची जाकादेवी वेगळी आणि ही जाकादेवी वेगळी पडते. त्या साईडला पण जाकादेवी आहे. असं निसर्गरम्य वातावरण बघा, अगदी भारी वाटते. आम्हाला थोड्या क्लिप कट करावे लागतात. आणि थोडासा हाही रस्ता थोडासा म्हटलं तर इथे पण बांधकाम चालू होतं, म्हणजे रस्त्याचं काम चालू होतं, त्यामुळे रस्ता घाणेरडा आहे थोडासा. आणि आता आम्ही जाकादेवी क्रॉस करून आमच्या पुढे प्रस्थान चालू झालेलं आहे. हे बघा, हे तुम्हाला जे बघायला भेटते ना लाईनीत अगदी आंब्याची झाडं लावली आहेत. ही सगळी आहेत ती पूर्ण पट्टा तो आंब्याचा आहे. कमीत कमी नाही म्हटलं 1000च्या वरतीच आहेत त्या आंब्याची झाडं. म्हणजे पूर्ण सड्यालाच लावली आहेत ते त्यांच्या भागाला. आणि आता आपण चाललेलो आहे हरचे गावात. कमीत कमी तरी 15 किलोमीटर हरचे गाव आता पेंडिंग आहे. 15 किंवा 10, कारण 10 किलोमीटर आता तुम्हाला मी दाखवतो कुठून जातो आहे. तर 10 किलोमीटर असेल हरचे गाव. हे बघा, आता आपण हरच्या गावाच्या साईडला एंट्री केलेली आहे. आणि आता ते पूर्ण इलेक्ट्रिसिटी म्हणजे सप्लायचं जे होतं तिथून आपण आता आत शिरलेलं आहे. पूर्ण निसर्गरम्य वातावरणात आपण आता आतमध्ये जातो आहे. आणि मेन म्हणजे सांगायचं म्हणजे आपण त्या साईडला आता फिरायला गेलो की तिकडे नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम आहे, तर त्यामुळे थोडं सांभाळून जावं, कारण नेटवर्कचा इश्यू आहे तिकडे. BSNLला फक्त नेटवर्क येते. हे बघ, भारी असं गाव आहे. इकडचे म्हटले तर रस्त्याचा थोडा म्हटलं तर काही प्रॉब्लेम नाही तेवढा. थोडेफार म्हणजे सड्याचा भाग आहे, सो त्यामुळे थोडेफार रस्ते तर असे नॉर्मल असणार, कारण बस वगैरे जाते. पण आहे बऱ्यापैकी म्हटलं तर काय मेन सिटीच्या टायमाला जे रस्ते आहेत ना थोडे सुधारले तर बरं होतील. कारण का आपली जी माणसं आहेत, शाळेतली मुलं असू देत, म्हणजे ती जाणारे असतात, कारण ST वगैरे येते, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. खड्ड्यात वगैरे आपटले तर गाडीला पण प्रॉब्लेम होऊ शकतो, प्लस आपल्या पर्सनल गाड्यांना पण प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि आता गावातच एंट्री केलेली आहे. थोड्या अंतरावर आता गाव उरलेलंच आहे. आणि तुम्हाला मी दाखवतो आता ॲक्च्युली मामाचं घर कसं आहे. आता मामाच्या घराचं बांधकाम चालू आहे, आणि काय नवीन आहे मामाच्या घरात ते तुम्हाला मी दाखवतो. आता पोचलोच आहे आपण. आता मराठी शाळा दिसते आपल्याला बघायला. शाळेतली मुलं थांबलेत. आता आय थिंक तरी घरी निघालेत आहे ती.
आणि संध्याकाळ झाली होती मला पोहोचायला. फायनली हरच्या गावात मी एंट्री केलेलीच आहे आणि आता पोचलो आहे मी. आता पाकाडीच्या रस्त्याला आहे आणि आता आतमध्ये गावात एंट्री झालेली आहे. आता तुम्ही बघू शकता छोटा रस्ता आहे आणि आता आतमध्ये ह्या पाण्यातून असं ह्या भागाला असं बघायला वाटतं की भारी वाटतं की पावसातून असं ना. आम्ही आलो होतो ना परवा, तेव्हा पूर्ण असं पाणी वाहत होतं उतारातून त्या. आणि आता फायनली इथे आता इथून ह्या पाकाडीतून समोरून त्या साईडला थोडंसं घराचं काम चालू आहे आणि आता तात्पुरते आम्ही राहतो इकडे. हे आता माझी एंट्री केली, हे चिरे पण आमचेच पडलेले आहेत. आणि आता आजी काय करते, आजोबा काय करतात आपण बघूया. आणि ही पाठच्या साईडून आम्ही आता मारलेली एंट्री. अरे वा, बघायला गेलं तर बारकं पिल्लू आहे आता गाईचं आणि आजी पाणी तापवते. म्हणजे अशी जुनी माणसं भारी वाटतात बघायला. आजोबा काहीतरी करतायत. आता हे बघू शकता तुम्ही, आजोबांनी कामं सुरुवात केलेली आहे. घरावर कापड टाकतात ते पावसातून. आणि समोर अशी पडवळ्यांची भाज्या होत्या. आणि आता वासुरा आमच्या घरात चुलीचं धूर घेत आहे, वास घेत आहे धुराचा. आणि आता जर व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.